नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी आपल्याला फक्त एवढं एकच चौकोनी पीस लागणार आहे. तर मी यावरती नाही मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे. तर हे मी साईडला ठेवते आणि तुम्हाला राईस बॅगचं माप सांगते. अस्तरसाठी पण एक कपडा ठेवून घेतलेला आहे. आता ह्या जे राईस बॅग आहे ह्याचं माप आहे आपलं 15 इंच लांबी आणि रुंदी पण आहे आपली 15 इंच, म्हणजे 15 बाय 15 इंचाचा आपल्याला इथे एकच चौकोनी पीस लागणार आहे. आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. तर मी इथे साडीचाच कपडा घेतलेला आहे. हा खूप पातळ होता त्यामुळे डबलमध्ये इथे ठेवून घेतलेला आहे. आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे. तर कडेकडेला मी अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेते, म्हणजे हे फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी. आणि क्विल्टिंग करताना टाचणी लावणं पण गरजेचं असतं मैत्रिणींनो, कारण की जेव्हा तुमच्या कमेंट येतात की कपड्याला चुन्या पडतात किंवा घोळ येतो कपड्याला अस्तरच्या बाजूने, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने टाचणी लावून घ्या आणि मग तिरपे तिरपे टिपा देऊन घ्या. म्हणजे तुमच्या कापडाला चुन्या वगैरे जरी पडल्या ना तरी कपडा कुठेही कमी पडणार नाही आणि व्यवस्थित तुमची क्विल्टिंग आहे ती होणार आहे. आणि क्विल्टिंग करताना असा हाताने कपडा आहे ना व्यवस्थित असं प्रेस करतच क्विल्टिंग करून घ्यायची, म्हणजे सरळ करत राहायचा. आता राईस बॅगपेक्षा जेवढं मेन फॅब्रिक आणि अस्तर वाढव असेल ना ते आपण कट करून घेऊ आणि परत ह्याला चारही बाजूने टीप मारून घेऊया. ठीक आहे, तर या पद्धतीने आपलं क्विल्टिंग करून जो पीस आहे तो तयार झालेला आहे. आता याचं क्विल्ट करून परत फायनल माप सांगते. तर 15 बाय 15 इंचच आहे. आता कोणत्याही एका साईडने आपल्याला इकडनं 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे त्यासाठी. ठीक आहे, तर झिप पण आपल्याला इथे कमी घ्यायची आहे. तर झिप किती घ्यायची ते सांगते. तर मी इथे 8.5 इंचाची झिप घेतलेली आहे. झिपमध्ये मी रनर पण लगेचच वळून घेत आहे. आणि झिप कमी का घेतली, कारण की आपल्याला कॉर्नर स्टिच करताना ना ते कट करावं लागतं ना, त्यामुळे तो झिपचा कपडा कट होऊ नये ना, म्हणून आपण ही वरची झिप 8.5 इंचाचीच घेतलेली आहे. तर ते पुढे कळेल तुम्हाला. आता कडेकडेने 3.5 इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे. तर मी इथे ना परत हा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो डबलमध्ये घेत आहे. तर 8 इंच घेणार आहे, म्हणजे मी फोल्ड घडी आपल्याला 4 इंचची घ्यायची आहे. कारण की 3.5 इंच कपडा लागणार आहे, तर मी 4 इंचची घडी घेतलेली आहे ह्या कापडाची. आणि या पद्धतीने तो झिपच्या कडेने स्टिच करून घेत आहे. आणि रुंदीच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. ठीक आहे, तुम्हाला परत याचं माप सांगते. 4 इंचाचा बघा हा फोल्ड घडीचा कपडा आहे. दुसऱ्या साईडने पण आपण हा जो कपड्याने झिप आहे ती फिनिश करून घेऊ. दाबटीप पण देऊन घेतली. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही झिप आहे ती कापडाने फिनिश करून घेतली. आता जशी मार्किंग केली तिथून कट करायचा, त्या कापडाचा सेंटर काढून घेऊ अगोदर आणि झिपचा पण सेंटर काढून घेऊ. ठीक आहे, आणि हा सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडला कपडा आपला सारखाच सुटेल अशा पद्धतीने. ठीक आहे, आता यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊ. आणि वरच्या साईडने कट केलेला पार्ट होता ना तो पण स्टिच करायचा आहे, पण इथे मी डबल दाबटीप देऊन घेत आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. ह्याचा पण आपण अगोदर सेंटर काढू आणि झिपचा सेंटर तर ऑलरेडीच आपला मार्क आहे त्यावरतीच आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे. आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया. ठीक आहे, तर या पद्धतीने अगदी फिनिशिंगसहित आपली ही झिप आहे ती स्टिच झालेली आहे. ठीक आहे, आता ह्या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी बघा 7 इंच रुंदी आणि 15 इंच लांबीचा अस्तरचा कपडा आपल्याला लागणार आहे. आणि मेन झिप आहे ना ती आपल्याला इथे आता 15 इंच लागणार आहे. तर मी थोडीशी वाढव घेतली. आता झिपची ही जे रनर आहे ज्या डायरेक्शननी ओपन क्लोज होते त्याच डायरेक्शननी वरचं पण रनर ओपन क्लोज होईल, त्या हिशोबाने झिप आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आणि झिपसोबतच मी अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि हा या पद्धतीने आतल्या साईडने टर्न केल्याच्या नंतर बघा तो वरच्या साईडला आपल्याला पॉकेटला अस्तर आहे ते अगदी फिनिशिंगसहित लागले जाणार आहे. ठीक आहे, आणि राहिलेलं अस्तर आहे ते आपल्याला तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. बॉटमच्या साईडने या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया, म्हणजे झिपसोबतच आपलं पॉकेटचं अस्तर पण स्टिच झालेलं आहे. आणि अगदी फिनिशिंगसहित आपलं हे पॉकेट पण स्टिच झालेलं आहे बघा. ठीक आहे, तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपले पॉकेट स्टिच झालं. आता या झिपच्या दुसऱ्या साईडने दुसरा पार्ट. आणि बघा इथे मी 1.5 ते 2 इंच रुंदीची आपल्याला 9 इंची पट्टी लागणार आहे. तर बघा इथे मी 1.5 ते 1.25 इंच रुंदीची 9 इंची पट्टी घेतलेली आहे. आणि जशी झिप आपण इकडनं फोल्ड केली बघा या साईडने आपल्याला स्टिच करायची, त्यावरतीच आपल्याला झिपवरतीच हा जो पार्ट आहे तो ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे जर तुमच्या कापडाचे धागे वगैरे निघत असेल ना तर तुम्हाला अगदी फिनिशिंग सहित शिवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने
पायपिंग आहे ती झीपसोबतच करून घेऊ शकता. बघा या पद्धतीने स्टिच झाली. आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला डबल अगोदर दाबटीप देऊन घेऊ आणि मग ती जी पट्टी आहे ती आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली ही झीप आहे ती स्टिच झालेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो ह्या साईडने पण आपली ही झीप आहे ती अगदी फिनिशिंग सहित स्टिच झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला हे जे मेन झीपमध्ये आहे ते रनर वळून घ्यायचं आहे. बघा, आणि तुम्हाला अगोदर स्टिचिंग करण्याच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे दोन्ही जे वरचं पॉकेटचं रनर आहे ना ते दोन्ही एकाच डायरेक्शननी ओपन आणि एकाच डायरेक्शननी क्लोज होईल याच पद्धतीने आपले हे रनर आलं पाहिजे. आता या कडेकडेला थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना तो पण मी अशा पद्धतीने कट करून घेतला आणि झिप सेंटरला पकडून इथे बॉटमला मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे बघा सेंटरची. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि राईस बॅगमुळे खूप कडक झालेली आहे आणि जो आपण मार्क केलेला पार्ट होता बघा तो फिक्का झाला आहे. तर मी तो गर्द केला आणि झिप बरोबर त्या पार्टवरती सेंटरवरती ठेवायची आणि या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत इकडच्या साईडने पण. तर दोन्ही साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला आहे ना हे चारही कॉर्नर आहेत ते कट करायचे. तर शिलाईच्या पुढे 2 इंच आणि इकडनं पण 2 इंच म्हणजे 2 बाय 2 इंचाचे हे जे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. चारही कॉर्नरचं माप सेमच आहे आणि तुम्हाला झिपच्या कडेकडेला जर छोटे छोटे हँडल लावायचे असेल ना तर तुम्ही या दोन्ही कडा स्टिच करण्याच्या अगोदर झिपच्या वरती 1 इंचाचं हँडल आहे ते पण पकडण्यासाठी लावू शकता. पण मी इथे हँडल नाही लावलेलं. किंवा मग हे जे आपण आत्ता कॉर्नर कट केलेत नाही तर या कॉर्नरमध्ये पण तुम्ही हँडल आहे ते 9 इंचाचं 8 इंचाचं हँडल आहे ते तयार करून घेऊ शकता आणि हे कॉर्नर स्टिच करताना त्यामध्ये गुंतवून घेऊ शकता. तर आता दोन्ही कडेला ना मी इथे 9 इंच पट्टीने पायपिंग करून घेत आहे बघा इकडच्या साईडने पण. आणि 9 इंच कुठल्याही प्रकारचे धागे वगैरे निघत नाही त्यामुळे त्याला डबल फोल्ड करण्याची काहीच गरज नसती. सिंगल फोल्ड केली तरी पण चालतं 9ला. ठीक आहे, या पद्धतीने दोन्ही कडेने पायपिंग करून झाली. आता अशा प्रकारे आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ते पकडायचे आणि चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला इथे एक कॉर्नर स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने राहिलेले 3ही कॉर्नर आहेत ते आपण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला राहिलेले कॉर्नर पण मी स्टिच करून घेते अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेले 3 कॉर्नर पण मी इथे स्टिच करून घेतलेले आहेत या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि हे पाऊच राईट साईडला टर्न करून घेऊ. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत चला आणि त्याचबरोबर तुमची कमेंट पण मला नक्की करत चला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर मैत्रिणींनो याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं ते एकदा मोजून दाखवते. तर बघा 9 इंच याची लांबी आहे आणि उंची आहे 5 इंच 5 बाय 9 इंच आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 2.5 इंचाची साईड आहे. आणि बघा मी याच्यामध्ये काही सामान पण भरून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला याचा प्रॉपर शेप आहे तो कळावा त्यासाठी. आणि वरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही तुमचं छोटं मोठं सामान आहे ते आरामात ठेवू शकता. आणि झिपच्या इथे पण तुम्ही ना पकडण्यासाठी ना इथे हँडल लावायचे असेल तर तुम्ही झिपच्या कडेला पण हँडल लावू शकता किंवा हे कॉर्नर स्टिच करताना पण तुम्ही इथे अशा पद्धतीचं हँडल आहे ते अटॅच करू शकता. ठीक आहे, तर मी इथे कोणत्याही प्रकारचं हँडल दिलेलं नाही आहे आणि यामध्ये मी थोडेफार कपडे ठेवून घेतले म्हणजे शेप प्रॉपर दिसावा यासाठी. तर मैत्रिणींनो बघा फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपण खूप सुंदर असे पाऊचचा प्रकार बघितलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.